नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण घर स्वच्छ आणि टापटीप कसे ठेवावे यासाठी 10 प्रभावी टिप्स समजून घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर आज आपण समजून घेऊया पहिली टिप कोणती आहे. तर दररोज 10-15 मिनिटे स्वच्छतेसाठी ठेवा. दररोज थोडी थोडी स्वच्छता केल्यास मोठा पसारा साचत नाही आणि घर टापटीप आणि स्वच्छ राहते. त्यानंतर दुसरी महत्त्वाची टीप, वस्तू वापरल्यानंतर जागेवर ठेवा. घरातील प्रत्येक वस्तूची निश्चित जागा ठेवा आणि वापरानंतर तिथेच ठेवा. खूप वेळेला काय होतं मैत्रिणींनो, आपण एखाद्या कामासाठी एखादी वस्तू घेतो आणि ती तिथेच ठेवतो. त्यामुळे होतं काय, जागेवरती वस्तू नसल्यामुळे त्या इकडे तिकडे विस्तारलेल्या असतात आणि त्याच्यामुळे काय होतं तर पसारा साठतो आणि नंतर त्या ठेवायला खूप अवघड जातं. त्यामुळे काम झाल्यानंतर त्या वस्तू जागेवरतीच ठेवा. तिसरी महत्त्वाची टीप, अनावश्यक वस्तू काढून टाका. आपण नेहमी खूप साऱ्या वस्तू महत्त्वाच्या आहेत म्हणून साठवून ठेवतो, पण त्या वस्तू नेहमीच उपयोगाला येत नसतात. अशा ज्या वस्तू आहेत ज्या आपल्या उपयोगात नाहीत, जसं की आधीचे कपडे छोटी होत असतात, त्यानंतर काही खराब झालेले एक्सटेन्शन बोर्ड्स असतील किंवा चार्जर्स असतील किंवा हेडफोन्स असतील, अशाच किचनमधल्याही भरपूर साऱ्या वस्तू असतात ज्या की थोड्या तुटलेल्या असतात. त्या आपण दररोजच्या वापरात अजिबात वापरत नसतो आणि कधीतरी लागेल म्हणून ठेवून देतो. अशा ज्या वस्तू आहेत त्या वापरात नाहीत, त्या एकतर दान करा किंवा विकून टाका किंवा रिसायकल करा. ठीक आहे. नेक्स्ट चौथी महत्त्वाची टीप आहे, बेड दररोज सकाळी नीट करा. खूप वेळेला काय होतं, आपण सकाळी गडबडीत उठतो आणि बेड असाच अस्ताव्यस्त पडलेला असतो आणि तो तसाच पडल्यामुळे आपली रूम जी आहे ती स्वच्छ वाटत नाही, नीटनेटकी वाटत नाही. तर नेहमी उठल्यानंतर सकाळी नीट अंथरलेला बेड संपूर्ण खोली व्यवस्थित दिसण्यास मदत करतो. त्यामुळे जो काय बेड आहे, बेडवरील अंथरूण आहे ते व्यवस्थित घडी करून नीट लगेचच्या लगेच ठेवल्यास आपल्याला बेडरूम स्वच्छ आणि नीटनेटकी दिसण्यास मदत होते. पाचवी महत्त्वाची टीप आहे, स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा म्हणजे नक्की कसं, तर आपण नेहमीच दररोज स्वयंपाकघर स्वच्छ करत असतो, परंतु जेवण झाल्यानंतर लगेचच्या लगेच जर आपण भांडी धुतली, काउंटर साफ केलं जेवण करता करताच आणि जेवण करतानाच जर छोटी मोठी भांडी जी तेलकट नाही आहेत ती जर आपण स्वच्छ करून लगेच धुवून वरती ठेवली रॅकमध्ये, तर खूप सारी भांडी कमी होतात शेवटच्या वेळेला, ज्यावेळेला आपण घासायला घेतो आणि आपलं काउंटर जे आहे ते साफ दिसण्यास मदत होते. त्याचबरोबर किचन कट्ट्यावरती पडलेलं जे काय कांद्याच्या साली असतील, टरफल असतील किंवा आपण काही कटिंग चॉपिंग केलेलं असेल तर ते सगळं जे मटेरियल आहे ते कटिंग झाल्यानंतर लगेचच्या लगेच जर घासून धुवून ठेवलं तर त्यावेळेलासुद्धा आपल्याला काय होतं तर स्वयंपाक घर जे आहे ते स्वच्छ राहायला मदत होते. सहावी महत्त्वाची टीप आहे, कपडे साचू देऊ नका. खूप वेळेला काय होतं, सकाळी गडबडीत अंघोळ केल्यानंतर सर्वांची कपडे जे आहे ते बाथरूममध्येच पडलेले असतात. टॉवेल जे असतात ओलेच असतात ते इतरत्र पडलेले असतात आणि त्यामुळे काय होतं तर खूप सारा पसारा होतो आणि आपल्याला त्या पसारा काढण्यासाठीच खूप वेळ जातो. तर अशा वेळेला तुम्ही काय करा, तर एक लॉन्ड्री बास्केट ठेवा आणि जे काही घाण कपडे आहेत ते सगळ्यांना त्याच बास्केटमध्ये टाकायला सांगा, जेणेकरून तुमचं आवरल्यानंतर तुम्ही ते लॉन्ड्री बास्केट घेऊन डायरेक्ट वॉशिंग मशीनमध्ये कपडे घालू शकता आणि पसाराही कमी होऊ शकतो. ठीक आहे. सातवी महत्त्वाची टीप आहे, बाथरूम दररोज पुसून घ्या किंवा दररोज पाणी ओतून स्वच्छ क्लीन करून घ्या अंघोळ झाल्यानंतर. दररोज काय होतं तर आपण अंघोळ केल्यानंतर गडबडीने तसेच बाथरूममधून बाहेर पडतो, पण त्याच वेळेला काय तर साबणाचा फेस आहे, कपडे आहेत किंवा साबण आहे, इथं तसाच त्या ठिकाणी पडला जातो, योग्य ठिकाणी ठेवला जात नाही आणि त्यामुळं आपलं जे बाथरूम आहे ते नीटनेटकं क्लीन किंवा स्वच्छ वाटत नाही. तर दररोज 2-3 मिनटे दिल्यास बाथरूम नेहमी स्वच्छ राहते, तर आपण त्यासाठी तो टाईम काढला पाहिजे. आठवी महत्त्वाची टीप आहे, आठवड्याला एक डीप क्लिनिंग दिवस ठेवा. जर तुम्हाला रविवारी सुट्टी असेल तर त्या दिवशी डीप क्लिनिंग दिवस म्हणून तुम्ही ठेवू शकता. तर त्या दिवशी तुम्ही पंखे, खिडक्या, फर्निचर आणि कोपरे जे आहेत जे घाण झालेले असतात ते तुम्ही स्वच्छ करू शकता. त्याचबरोबर आपल्या रूमचे कोपरे आहेत जे की मळलेले असतात किंवा आपले जे पंखे आहेत किंवा
दरवाजांवरती धूळ साठलेली असते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत. किंवा स्विचबोर्ड आहेत, तर स्विचबोर्ड दररोज यूज करून करून त्याच्यावरती घाण साठलेली असते. तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी एका आठवड्यामध्ये एका दिवशी ठरवून स्वच्छ करू शकता. ठीक आहे. आणि 9वी महत्त्वाची टिप आहे, स्टोरेज बॉक्स आणि ऑर्गनायझर्स वापरा. आता काय होतं, जसं की आपल्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे काय, औषधं असतील, डोक्यात घालायच्या क्लिप्स असतील आणि बऱ्याच गोष्टी आहेत. छोट्या छोट्या बॉटल्स असतात, लहान मुलांची पुस्तके असतात, भरपूर साऱ्या वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये ठेवलेल्या असतात. पण त्यांना व्यवस्थित एक जागा किंवा एक बॉक्स किंवा ड्रॉवर नसतो. तर काय करा, अशा ज्या लहान लहान वस्तू आहेत त्या व्यवस्थित ठेवल्या तर आपल्याला घर साफ आणि टापटीप दिसण्यासाठी मदत होते. खूप वेळेला काय होतं, आपण खूप साऱ्या ह्या वस्तू आहेत त्या वरतीच ठेवून टाकतो आणि त्यामुळं अचानक पाहुणे येणार असतील तर आपलं घर हे जे आहे ते अस्ताव्यस्त दिसू लागतं. मग म्हणूनच लहान वस्तू व्यवस्थित ठेवण्यासाठी बॉक्स आणि ड्रॉवर ऑर्गनायझर्सचा वापर करा. लास्ट आणि सर्वात महत्त्वाची अशी टिप, की कुटुंबातील सर्वांना सहभागी करा. ही 10वी टिप आहे. तर एकट्याच घरातील महिलेनं किती जरी स्वच्छता केली तरी बाकीच्यांनी जर त्या वस्तू तशाच टाकल्या तर घर स्वच्छ राहण्यास मदत होणार नाही. तर घरातील सर्व सदस्यांना एकत्र घेऊन तुम्ही ही महत्त्वाची गोष्ट जर प्रेमाने समजावून सांगितली, की हे जर तुम्ही ह्या वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या, ह्या वस्तूसाठी हे ठिकाण आहे, तुम्ही इथेच वापरल्यानंतर ठेवा, असं जर तुम्ही सांगितलं आणि सर्वांनी जर ही जबाबदारी वाटून घेतली तर आपलं घर स्वच्छ आणि नीटनेटके राहण्यास खूप मदत होईल. घर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांनी वाटून घेतल्यास काम सोपे होते. त्याचबरोबर घरातील गृहिणीलाही खूप सारी मदत होते. गोष्टी रिवाईज करूयात. पहिला पॉईंट आपण समजून घेतला, रोज 10-15 मिनिटे स्वच्छतेसाठी ठेवा. दुसरा पॉईंटमध्ये आपण समजून घेतलं, वस्तू वापरल्यानंतर जागेवरती ठेवा. अनावश्यक वस्तू काढून टाका. बेड दररोज सकाळी नीट करा. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा. कपडे साचू देऊ नका. बाथरूम रोज पुसून घ्या. आठवड्याला एक डीप क्लिनिंग दिवस ठेवा. स्टोरेज बॉक्स आणि ऑर्गनायझर वापरा. आणि 10वा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, कुटुंबातील सर्वांना सहभागी करा. तर अशा पद्धतीने हे 10 टिप्स जर तुम्ही फॉलो केले तर आपलं घर जे आहे स्वच्छ आणि टापटीप राहण्यास मदत होईल. तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला पसंत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. थँक्यू.